शेतकरी मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवित आहे। आता शेतकऱ्यांना मोफत वीज पण मिळणार आहे, अशा प्रकारची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। तर शेतकरी मित्रांनो, चला अजून शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या नवीन योजना सरकारकडून राबविण्यात येत आहे ते आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया। सरकारने मोफत विजेची योजना आणली। आता शेतकऱ्यांना विजेचं बिल भरायची गरज नाही, शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार। आणि एवढंच नाही, आता आम्ही शेतकऱ्यांची वीज सोलरवर टाकण्याची सुरुवात केली आहे। 2 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोफत तर वीज मिळेल, पण 7ही दिवस 365 दिवस दिवसाची वीज ही आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळेल। रात्री शेतीमध्ये जाण्याची आवश्यकता आमच्या शेतकऱ्यांना पडणार नाही, ही व्यवस्था देखील आपल्या सरकारने केली। मागच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे, मागच्या खरीपामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले, आपल्या सरकारने बोनस देण्याचा निर्णय केला। आचारसंहिता होती, देऊ शकलो नाही, पण मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आचारसंहिता संपल्याबरोबर निर्णय केला। आता ते पैसे देखील खात्यांमध्ये जायची सुरुवात होते। आमच्या शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनच्या भावापोटी 4000 कोटी रुपये थेट त्यांच्या खात्यामध्ये आपण या ठिकाणी देतोय। 1 रुपयात पीक विम्याची योजना आपण आणली। एकट्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळजवळ 8,73,000 शेतकऱ्यांना 700 कोटी रुपये 1 रुपयात विम्याच्या पोटी त्यांच्या खात्यामध्ये आपण त्या ठिकाणी जमा केले। आणि यात मला हे सांगितलं पाहिजे की आपलं सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात जिगाव सारखा प्रकल्प असेल, जिगाव प्रकल्पाला या ठिकाणी 6000 कोटी रुपये आपल्या सरकारने दिले। अभूतपूर्व अशा प्रकारचं काम या जिगाव प्रकल्पाचं आपण पूर्णत्वास नेतोय। शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले, पीडीएनचे पैसे आपण त्या ठिकाणी दिले। पूर्वीच्या काळी लोक म्हणायचे जिगाव प्रकल्प कधी पूर्णच होऊ शकत नाही, आज त्याला पैसे देऊन पूर्णत्वाकडे नेण्याचं काम आपल्या सरकारने या ठिकाणी केलं। आणि एवढंच नाही तर सगळ्यात महत्वाकांक्षी प्रकल्प वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प, ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून त्या ठिकाणी भंडारा जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये गोसेखुर्दच्या खालून वाहून जाणारं पाणी 550 किलोमीटरची नदी आम्ही तयार करतोय आणि या बुलढाणा जिल्ह्यामध्ये ते पाणी आम्ही आणतोय। या ठिकाणी 6000 कोटी रुपये आपल्या सरकारने दिले। अभूतपूर्व अशा प्रकारचं काम या जिगाव प्रकल्पाचं आपण पूर्णत्वास नेतोय। शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले, पीडीएनचे पैसे आपण त्या ठिकाणी दिले। पूर्वीच्या काळी लोक म्हणायचे जिगाव प्रकल्प कधी पूर्णच होऊ शकत नाही, आज त्याला पैसे देऊन पूर्णत्वाकडे नेण्याचं आणि म्हणून अनेक प्रकल्प आहेत। आज आपण पाहू शकतो, अरकचेरी असेल, आलेवाडी असेल, 482 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले। वेगवेगळ्या प्रकारची जी कामं या ठिकाणी आहेत, मला अतिशय आनंद आहे। मी त्याची यादी वाचणार नाही, मुख्यमंत्र्यांना देखील भाषण करायचं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। जय शेतकरी मित्रांनो।